नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे। मित्रांनो, कोल्हापूरमधून आपण स्पेशली मुंबईला आलेलो आहे। काही स्पेशल व्हिडिओज करण्यासाठी आपण स्ट्रीट फूड पण कव्हर केले। पण याचमध्ये मला हे मोमोचा फूड ट्रक दिसला, रावडी मोमो एक्सप्रेस असं नाव दिले त्यांनी। आणि कमी भांडवलामध्ये जर तुम्हाला व्यवसाय चालू करायचा असेल तर तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे। तर बेसिक फक्त आपल्याला 2 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट करायची आहे। त्यानंतर जे इन्व्हेस्टमेंट आहे हे लोन सुद्धा पास करून देत आहेत। त्याचबरोबर जे गाडीसाठी सबसिडी सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे। महिलांसाठी स्पेशली आपल्याला ही सबसिडी मिळणार आहे आणि तुम्ही साइड बिझनेस किंवा बी प्लॅन म्हणून तुमचा बिझनेस हा करू शकताय। या गाडीमध्ये सगळं तुम्हाला सेटअप करून दिलेलं आहे आणि जे काय रॉ मटेरियल आहे ते सगळी कंपनी प्रोव्हाइड करणार आहे। जे ग्रेव्हीज असू देत किंवा मोमोज असू देत, अगदी इझी टू कुक असणार आहे आणि शेपलेस सगळं हे किचन असणार आहे। तुम्ही अगदी कमी खर्चामध्ये आणि कमी भांडवलामध्ये आणि कमी लोकांमध्ये मॅन पॉवरमध्ये तुम्ही हा व्यवसाय उभा करू शकताय। या ठिकाणी खूप सुंदर अशी गाडी सजवलेली आहे। यामध्ये सगळं काही बसवलेलं आहे आणि खूप गर्दी सुद्धा होत होती। जसा अंधार पडू लागला तशी गर्दी जास्त वाढली या रावडी मोमोच्या स्पेशल कार्टवर। जे गाडीवर ब्रँडिंग केलंय ते सुद्धा एकदम युनिक होतं आणि दिसायला गाडी खूप अट्रॅक्टिव्ह झाली होती। तर कविता मॅडम आपल्याबरोबर आहेत आणि त्यांनीच हा फूड ट्रक चालू केलेला आहे बेलापूर या ठिकाणी। तर कशी सुरुवात झाली, केव्हा ठरवलं तुम्ही या व्यवसायामध्ये यायचं आणि रावडी मोमो यांचा कॉन्टॅक्ट कसा झाला? मी त्याच्या आधी 3-4 महिने अजून पहिलं सगळं सर्च केलं, कुठे मोमोज वगैरे सगळं चांगलं कुठे मिळतं वगैरे। तर मी यूट्यूबला जे सोशल मीडियावर आपलं रावडी मोमोजचे बघितले, मग त्यांच्या इथे जाऊन मी व्हिजिट केलं। पहिले ॲक्च्युली सगळीकडे दुसरीकडे जाऊन मी मोमोज वगैरे खाऊन बघितले दुसऱ्या ह्याच्यामध्ये कारखान्यात वगैरे जाऊन। पण नंतर मग आम्ही रावडी मोमोजच्या इथे जाऊन त्यांच्या कारखान्यामध्ये जाऊन तिथे व्हिजिट केलं, इथे खाऊन बघितले यांचे। मग आम्हाला फायनली हे रावडी मोमोजचे जे मोमोज आवडले म्हणून मग तेव्हा डिसाईड केलं की हां आपण ह्याचंच फायनल करूया। आणि त्याप्रमाणे मग आम्ही पहिला ॲक्च्युली विचारपूस केली त्यांची जाऊन, सगळं कार्टवर देतात की कॅफे वगैरे देतात। पण आम्ही ॲक्च्युली ठरवलं की आम्हाला मुवेबल करायचं आहे, कारण की आम्हाला घरी जाऊन वगैरे सगळं सगळं आणायला लागेल। त्याप्रमाणे करू आपण। मग आम्ही फायनल केलं की आपण फूड ट्रकमध्येच चालू करूया। फूड ट्रक आम्ही महाराष्ट्र शासनमध्ये घेतलं आमच्या आणि ठरवलं की इथून योजने थ्रू घेतला आहे, महाराष्ट्र शासन योजनेकडून फूड ट्रक घेतला। फूड ट्रकवरनं आम्हाला सबसिडी वगैरे मिळते आणि आपण आम्हाला ट्रेनिंग वगैरे देतात। आणि नंतर मग फूड जेव्हा फायनल झालं, किती खर्च आला तुम्हाला? आणि पूर्ण खर्च पहिल्या सुरुवातीला 2 पर्यंत केलेला आहे। हा 2 कॅश लागलेला आम्हाला आहे टोटल। आणि आता हे फूड ट्रक वगैरे नंतर पुढे आमचं EMI वगैरे सगळं चालू आहे, लोन अवेलेबल केलं आहे। मग यासाठी रावडी मोमोची टीम तुम्हाला काय मदत केली का? हो, त्यांनी रावडी मोमोजनी केली टीम मला सगळं, म्हणजे कसं काय करायचं, म्हणजे पहिल्यांदा कारखान्याचं आम्हाला ट्रेनिंग देतात ते लोक की कसं तुम्हाला किती प्रमाणात फ्राय करायचं, स्टीम वगैरे कसं करायचं आहे, हे सगळं आम्हाला सांगितलं त्यांनी की कसं तुम्ही। आणि जास्ती काय आम्हाला शेफ वगैरे ह्याची जावाची गरज नाही आहे, आम्ही स्वतःच करू शकतो। म्हणून त्यामुळे कन्फर्म झालं की हां आपण हे करूया, म्हणजे स्वतःच जास्ती करून स्टाफ वगैरे काही गरज नाही आहे आपल्याला करायची, आणखी प्रिपेअर करायला एवढं काही लागत नाही आहे। आता आम्ही हे 3घच सांभाळू शकतो। हो, 3घं वरती 2 माणसं लागतात जर जास्ती गर्दी वगैरे असते का, 2 वरती लागतात आणि एक खाली आपण वरती ऑर्डर वगैरे घेण्यासाठी घेऊ शकतो। आणि जे काय रॉ मटेरियल तुम्हाला लागतंय ते वेळेत मिळतंय का तुम्हाला? हो, फक्त आधी ऑर्डर 2 दिवस आधी करायची, 2 दिवसात लगेच आम्हाला मटेरियल घरपोच येतं। काय काय देतात त्याच्यामध्ये? आम्ही जे मोमोज आम्ही पाहिजे ते सगळ्या टाईपचे जे सगळे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही ऑर्डर करायची। काय काय आहे ते बिल वगैरे पाठवतात व्यवस्थित सगळं आणि क्रॉस चेक करून ते आम्हाला परत पाठवतात बिल ऑनलाईन सगळं। आणि मग आम्ही त्याप्रमाणे ते बॉक्स वगैरे चांगलं पॅकिंग वगैरे चांगलं करून ते आम्हाला घरपोच करतात। ग्रेव्ही पण येतात त्याच्यामध्ये? हो, ग्रेव्हीचे मोमोज आहेत, स्टीम आहे, फ्राय आहे, कुरकुरे आहे। कोल्ड्रिंक नाहीये, आम्ही ठेवलं नाहीये, ते आहे त्यांचे, पण कोल्ड्रिंक आहे त्यांचं रावडी मोमोजचं। पण आम्ही आमच्या फूड ट्रकवर सध्या जे अवेलेबल करू शकतो, आम्ही जो फास्ट देऊ शकतो ते सध्या ठेवलेलं आहे। आम्ही बर्गर आणि फ्राईज पण चालू केलेला आहे लगेच। किती आता सध्या व्यवसाय किती होतोय आणि तुम्ही समाधानी आहात का? हो, आम्हाला आता सध्या तरी चांगला रिस्पॉन्स भेटला ॲक्च्युली। मला वाटलं नव्हतं की एवढं लगेच एवढं फास्टमध्ये भेटेल म्हणून, आणि तो हा एरिया पण बघितला मी, त्याप्रमाणेच घेतला तो की इथे लावूया स्टेशनच्या बाहेर। आमचं साधारण 5 ते 6 दिवसाला तरी जातच। हो, आणि महिन्याचं तरी आपण 2 पर्यंत जाऊ शकतो, म्हणजे जास्तीत जास्त विकेंडला किंवा जे नॉनव्हेजच्या दिवशी, जे फ्रायडे वेनसडे वगैरे असं त्याप्रमाणे चांगलं होतं। आम्ही पार्ट टाईम लावते मी सकाळी जॉबला जाते, नंतर 6 वाजल्यापासून 6 ते 10 पर्यंत आपलं हे चालू असतं फूड ट्रक। 4 तासात तेवढं आपलं होतं, म्हणजे कारण की सकाळी पण जॉबवरनं येऊन नंतर मी हे करते पुढे। खूपच मस्त आणि खूप छान पद्धतीनं एक्सप्लेन त्यांनी केलेलं आहे आणि चांगला बिझनेस आहे आणि भविष्यात भरपूर वाढणार आहे, भरपूर पोटेन्शियल आहेत।
तुम्हाला पण असा व्यवसाय करायचा असेल महाराष्ट्रात अख्ख्या कुठं पण, तर तुम्ही रावडी मोमोच्या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि अधिकची माहिती घेऊ शकता. गाडीमध्ये बॅटरी असल्यामुळे लाइटिंग प्रॉपर झालेलं होतं. 2 स्टीमर बसतील एवढे गॅस लावलेला आहे. पुढं थोडंसं काउंटर दिलेलं आहे, त्याखाली स्टोरेज आहे, हात धुण्यासाठी नळ आहे आणि 2 फ्रायरसुद्धा दिले गेलेले आहेत. त्याचबरोबर त्याच्यावरचं ब्रँडिंग जे होतं एकदम कलरफुल आणि अट्रॅक्टिव्ह आहे. मुंबईमध्ये तर गर्दी होत होती आणि बरेच जण या ठिकाणी मोमो ट्राय करत होते. स्टीम मोमो, फ्राय मोमो, त्याचबरोबर लिक्विडवाले आणि ग्रेव्हीवाले मोमोसुद्धा या ठिकाणी मिळत होते. सॉस आणि मेयोनीज याबरोबर दिलं जात होतं. रावडी मोमोज सुपर, फर्स्ट टाइम खातोय पण आता नेहमी खाणार. मी क्रिस्पी व्हेज चीज मोमो घेतला होता. क्रिस्पी चीज व्हेज मोमो घेतलेले आहेत, कुरकुरीत मोमोज. तर टेस्ट करतो मी. मस्त आहेत, क्रंच जाणवते आणि आतमध्ये चीज वगैरे घातलेलं आहे, बेस्ट आहेत. आणि ह्यांच्याकडं ग्रेव्हीवाले मोमो पण आहेत. म्हणजे एक छोटंसं एक गाडा कार्ट असून सुद्धा, गाडीमध्ये सगळा सेटअप असून सुद्धा त्याने एक हॉटेलसारखं सगळं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते मला बेस्ट वाटलं आणि कमी खर्चामध्ये चांगला व्यवसाय उभा करायचा असेल तर बेस्ट ऑप्शन आहे. नक्की यांना कॉन्टॅक्ट करा.